नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वांग्याचे भरीत वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते. ह्या एकाच व्हिडिओत तुम्हाला वांग्याच्या भरीताचे सर्व प्रकार बघायला मिळतील. वांगे गॅसवर भाजल्यामुळे गॅस व ओट्यावर कचरा होतो. तो होऊ नये म्हणून एक भारी ट्रिक सांगितली आहे. तसेच भरिताविषयी संपूर्ण माहिती, टिप्स व ट्रिक्स सांगितल्या आहेत. कोणते तेल वापरले तर भरिताची चव अजून वाढेल हेही सांगितले आहे. कारण वांग्याचे भरीत बनवताना तेलाचा मोठा रोल असतो. सुरुवातीला खानदेश स्पेशल वांग्याचे भरीत बनवूया. त्यासाठी जळगावी वांगी म्हणजेच हिरवट व टोकाला पांढरट असलेली 2 वांगी घेतली आहेत. ही स्वच्छ धुवून घेतली आहेत. ह्यावर तेल लावूया. तेल लावल्यामुळे वांगे भाजायला वेळ कमी लागतो. खानदेशचा हा फेमस पदार्थ आहे. ह्या वांग्याचे भरीत चवीला खूप छान लागते. खानदेशात ह्या हिरव्या वांग्याचे भरीत बनवतात. गॅसवर जाळी ठेवली आहे. त्यावर वांगी ठेवूया. भाजून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही भाजूया. भाजल्यामुळे भरीत खूप टेस्टी होते. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ही भाजली की नाही ते बघूया. वांग्यावर सुरकुत्या आल्या आहेत. मऊ झाले आहे. भाजली आहेत. थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. आता 4 हिरव्या मिरच्या भाजून घेऊया. मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मिरच्या भाजल्या आहेत. खलबत्त्यात भाजलेल्या मिरच्या, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या ठेचून घेऊया. मिरच्यांची देठे काढून टाकली आहेत. भाजल्यामुळे व खलबत्त्यात कुटून घेतल्यामुळे भरिताला खूप छान चव येते. हे पाणी न घालता मिक्सरमध्येही जाडसर वाटून घेऊ शकता. अशा पद्धतीने मिरच्या व लसूण ठेचून घेतला आहे. वांगी थंड झाली आहेत. ह्यावरील साल पूर्णपणे काढून टाकूया. साल पूर्णपणे काढून टाकली आहे. वांग्याचे देठ काढून टाकूया. वांग्यामध्ये कीड आहे का ते बघूया. आपण दोन्ही वांगी बघितली आहेत. त्यात कीड नाही. आता मॅशरने मॅश करूया. खानदेशात हे भरीत कुटून घेतात. हे इतके मॅश करूया की ह्याची पेस्ट झाली पाहिजे. वांगी अशा पद्धतीने मॅश केली आहे. कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. तेल गरम झाले आहे. ह्यात 5 मोठ्या आकाराच्या मिरच्या तळून घेऊया. मिरचीला मध्ये कट दिला आहे. त्यामुळे त्या तेलात घातल्यावर फुटणार नाही. खानदेशी भरिताला तेल थोडे जास्त वापरतात. तेलामुळे भरीत चवीला अजून छान लागते. पण तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता. मिरच्या छान तळल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढूया. त्यावर थोडेसे मीठ स्प्रिंकल करूया. मिठामुळे मिरच्या खाताना खूप छान लागतात. 1 छोटा चमचा जिरे. जिरे तडतडले पाहिजे. जिरे तडतडल्यावर पाव कप शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडत असल्यास सुक्या खोबऱ्याचे काप तळून भरितात घालू शकता. शेंगदाणे तळले आहेत. आता वाटण घालूया. परतून घेऊया. खानदेशी भरितात मिरच्या व लसणाचे प्रमाण जास्त असते. हे छान परतले आहे. पाव छोटा चमचा ओवा. वांगे वातुळ असते त्यामुळे ओवा अवश्य घालावा. 1 कप कांदापात व्यवस्थित परतून घेऊया. कांदापात स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. कांदापात परतल्यावर भाजलेले वांगे, चवीनुसार मीठ मिक्स करूया. खूप छान दिसत आहे व चवीलाही खूप छान झाले आहे. भरिताचा खमंग सुवास येत आहे. थंडी सुरू झाली आहे तेव्हा ह्या पद्धतीने भरीत नक्की बनवा. ह्यात कुठलेही मसाले घातले नाहीत तरीही हे खूप टेस्टी झाले आहे.
हे मऊ, लुसलुशीत व झणझणीत झाले आहे. 2 तळलेल्या मिरच्या, शेवटी वरून कोथिंबीर. मिक्स करूया. भरीत मऊ व लुसलुशीत झाले आहे, झणझणीत झाले आहे. खानदेशी पद्धतीचे वांग्याचे भरीत तयार आहे. ह्या वांग्याच्या भरिताबरोबर कळण्याची पुरी किंवा गव्हाच्या पिठाची पुरी खातात. तसेच कळण्याची, बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खातात. चपातीबरोबरही खातात. खानदेशात थंडीच्या दिवसात शेतावर जाऊन हे भरीत बनवून पार्टी करतात. ह्याबरोबर उडदाचा पापड खातात. हे भरीत बेस्ट झाले आहे. नक्की बनवा, तुम्हालाही खूप आवडेल. आता वांग्याच्या भरिताचा दुसरा प्रकार बघूया. त्यासाठी जांभळ्या रंगाची 2 भरिताची वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. ह्यावर सुरीने टोचे मारूया. त्यामुळे वांगे आतपर्यंत भाजेल. ह्या वांग्याचे भरीत खूप छान होते. वांग्याला तेल लावूया. तेल लावल्यामुळे हे लवकर भाजते व साल पटकन निघते. गॅसवर जाळी ठेवली आहे. त्यावर वांगी ठेवूया. भाजून घेऊया. हाय फ्लेमवरच वांगी छान भाजतात. लो किंवा मिडियम फ्लेमवर वांगी भाजू नका. ही सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊया. वांग्यावर सुरकुत्या आल्या आहेत, मऊ झाले आहे. ही भाजली की नाही ते बघूया. भाजली आहेत. मोठ्या ताटात काढून घेऊया. आता आपण एक ट्रिक बघूया. ह्यावर झाकण ठेवूया. ह्यामुळे वांग्याची साल काढायला खूप सोपे जाते. हे थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालेल्या वांग्यावरील साल काढून टाकूया. भाजून घेतल्यामुळे भरीत चवीला खूप छान होते. पूर्ण साल काढून टाकली आहे. आता देठ काढूया. वांग्याला आतून कीड आहे की नाही ते बघूया. दोन्हीही वांगी चांगली निघाली आहे. ह्याला कीड नाही. आता मॅश करूया. एकजीव करूया. मार्केटमधून वांगी घेतानाच बाहेरून कीड आहे का ते बघूनच घ्यावे. वांगी ताजी बघूनच घ्यावी. हे व्यवस्थित मॅश झाले आहे. ह्यातीलच थोडेसे भाजलेले वांगे एका बोलमध्ये काढून घेऊया. त्यात लसूण व हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, थोडीशी कांदापात, कोथिंबीर व चवीनुसार मीठ, तेल. कधीकधी आपल्याला साधे व सोपे खायला आवडते. त्यावेळी हे बिना फोडणीचे वांग्याचे भरीत 10 मिनिटात तयार होते. महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थांमधील हे भरीत घरोघरी बनवले जाते. हे बिना फोडणीचे वांग्याचे भरीत आहे. हा आपण दुसरा प्रकार बघितला आहे. आता तिसरा प्रकार बघूया. ह्यात बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा, पाव कप कांदापात, एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो, बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तरच घाला. व्यवस्थित मिक्स करूया. कांदापातीने भरीत चवीला टेस्टी होते. महाराष्ट्रात भरिताचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे भरीत चवीलाही खूप छान लागते. इथे आपण कांदा व इतर साहित्य कच्चे घेतले आहे आणि वरून फोडणी देणार आहोत. त्यामुळे ह्याला कच्च्या वांग्याचे भरीत म्हणतात. भरीत छान मिक्स झाले आहे. खलबत्त्यात 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊया. ह्यामुळे भरिताला खूप छान चव येते. तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केले आहे. त्यात मोहरी पाव छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग चिमूटभर, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, ठेचलेले हिरवी मिरची व लसूण परतून घेऊया. भरितात तेल जास्त असेल तर ते कोरडे होत नाही. शेवटी हळद पाव छोटा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, काळा मसाला अर्धा मोठा चमचा. मिक्स करूया.
ही फोडणी भरितावर घालूया. मिक्स करूया. कच्च्या वांग्याचे भरीत तयार झाले आहे. भरीत झणझणीत व चमचमीत झाले आहे. बनवायला सर्वात सोपे आहे. खूप छान दिसत आहे व टेस्टीही झाले आहे. भाकरी, चपाती किंवा पुरीबरोबर खाऊ शकता. वांग्याच्या भरिताचा हा प्रकार कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण चौथा प्रकार बघूया. ह्यातीलच थोडेसे भरीत घेऊया. त्यात 2 मोठे चमचे दही. दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. दही घातल्यामुळे दह्यापुरतेच थोडेसे मीठ घालूया. दह्यातील भरीत तयार आहे. हा आपण चौथा प्रकार बघितला आहे. तुम्हाला आता माहीतच झाले असेल की भरिताला तेल जास्त वापरतात. त्यामुळे भरीत चवीला खूप छान होते. पण आवडत नसेल तर कमी वापरू शकता. फ्रेंड्स, काहींना गॅस व ओटा खराब होतो म्हणून ह्या पद्धतीने वांगी भाजणे आवडत नाही. त्यांच्यासाठी आपण ही ट्रिक बघत आहोत. तव्यावर तेल गरम करून त्यात अशा पद्धतीने वांगी ठेवत आहोत. त्यावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम लो आहे. 5 मिनिटे झाली आहेत. झाकण काढूया. दुसऱ्या बाजूनेही उलटूया. वांगी व्यवस्थित शिजली आहेत. तुम्ही ह्या वांग्याचे भरीत बनवू शकता. सिंहगडावरील वांग्याचे भरीत हा 5वा प्रकार बघूया. त्यासाठी हिरव्या रंगाची काटेरी 1 पाव वांगी घेतली आहे. ह्यावरील काटे काढून टाकूया. ही स्वच्छ धुवून घेतली आहेत. ही वांगी चवीला जास्त चवदार लागतात. वांगे अशा पद्धतीने 4 भागात कापूया. आतून कीड आहे का ते व्यवस्थित बघावे. प्रत्येक वांगे कापल्यावर आतून सावकाशपणे बघावे. सर्व वांगे अशा पद्धतीने कापली आहेत. कढईत तेल गरम केले आहे. त्यात वांगी घालूया. तळून घेऊया. सर्व बाजूंनी तळून घेऊया. सिंहगडावर वांगे तळूनच भरीत बनवतात. आज आपण सिंहगडावर ज्या पद्धतीने वांग्याचे भरीत बनवतात तसे भरीत घरीच बनवत आहोत. सिंहगडावर अजूनही गेला नसाल तर एकदा नक्की भेट द्या आणि तेथील ह्या पद्धतीने बनवलेले भरीत नक्की खाऊन बघा. वांगी आतपर्यंत तळली पाहिजे. त्यामुळे ती आतून कच्ची राहणार नाहीत. वांगी तळली आहेत. त्यावर सुरकुत्या आल्या आहेत. मऊ झाली आहेत. ताटात काढूया. वांग्याचे देठ काढून टाकूया. तुम्हाला देठासहित भरीत आवडत असेल तर देठ काढून टाकू नका. वांगे ह्या पद्धतीने कापून घेऊया. सर्व वांगी कापून घेतली आहेत. मॅश करून घेऊया. ह्यावरील साल काढण्याची आवश्यकता नाही. मॅश करताना हे थोडेसे जाडसरच ठेवूया. ही वांगी अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे जी वांगी असतील ती घेऊ शकता. अशा पद्धतीने वांगी मॅश करून घेतली आहे. आता खलबत्त्यात 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेऊया. हे आपण फोडणीत परतून घेणार आहोत. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम केले आहे. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा. ज्या तेलात वांगी तळली त्यातीलच तेल घेतले आहे. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग चिमूटभर, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या व लसूण परतून घेऊया. 2 मध्यम आकाराचे उभे पातळ कापलेले कांदे घालूया. मऊ होईपर्यंत परतून घेऊया. हे तांबूस करू नये, खूप परतू नये. कांदा सोनेरी रंगावर मऊ परतला आहे. आता सुके मसाले घालूया. हळद पाव छोटा चमचा, कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा, गरम मसाला पाव छोटा चमचा. मिक्स करूया. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया. चवीनुसार मीठ. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो मऊ झाला आहे. हे सर्व व्यवस्थित परतले आहे. ह्यात मॅश केलेली वांगी घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. त्यामुळे भरीत एकजीव होईल.
शेवटी कोथिंबीर घालूया. हे बनवायला खूप सोपे आहे. भरीत खूप छान झाले आहे. हे भरीत सिंहगडावर असेच बनवले जाते. भरीत खमंग, झणझणीत व चवदार झाले आहे. खूप छान सुवास येत आहे. वांगी तळूनही भरीत खूप छान होते. ढाबा स्टाईल वांग्याचे भरीत हा शेवटचा म्हणजेच 6वा प्रकार कसा बनवतात ते बघूया. त्यासाठी भरताचे एक मोठे वांगे धुवून घेतले आहेत. त्याला सुरीने अशा पद्धतीने कट देऊया. त्यामुळे वांगे लवकर भाजते व आतपर्यंत भाजते. त्यात लसूण व हिरवी मिरची ठेवूया. त्यामुळे वांग्याबरोबर तेही भाजून निघतील. हे भरीत घरातीलच साहित्यात बनवता येते. ह्याबरोबरच टोमॅटोही भाजणार आहोत. त्यासाठी 2 टोमॅटो धुवून घेतले आहेत. त्यालाही कट देऊया. टोमॅटो भाजून घातल्यामुळे हे चटपटीत होते. वरून तेल लावूया. गॅसवर जाळी ठेवली आहे. त्यावर वांगे ठेवूया. सर्व बाजूंनी भाजून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही उलटूया. वांगे आतपर्यंत व्यवस्थित भाजले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. आता टोमॅटो भाजून घेऊया. टोमॅटोमुळे भरिताला चटपटीत चव येते. टोमॅटो आणि वांगे हाय फ्लेमवरच भाजावे. टोमॅटोही छान भाजले आहेत. थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. थंड झालेल्या वांग्याची व टोमॅटोची साल काढून टाकूया. ढाब्यावर वांग्याचे भरीत असेच बनवतात. सर्व साल काढून टाकले आहे. वांगे आतून किडके आहे का ते बघूया. तुम्ही बघू शकता वांग्याला कीड नाही. वांग्याला कीड असेल तर ते घेऊ नका. हे वांगे सुरीने कापूया. ढाबा स्टाईलमध्ये वांगे व टोमॅटो मॅश करत नाहीत. सुरीने मोठ्या आकारात फोडी करतात. तुम्हाला ठेचून आवडत असेल तर ठेचूनही घेऊ शकता. खलबत्त्यात 2 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या जाडसर ठेचून घेऊया. ढाबा स्टाईलमध्ये जाडसरच असते. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात जिरे 1 छोटा चमचा. जिरे तडतडले पाहिजे. हिंग पाव छोटा चमचा. कांदा 1 मोठ्या आकाराचा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा मऊ परतला आहे. त्यात ठेचलेली हिरवी मिरची व लसूण घालूया. कांदा पात अर्धा कप परतून घेऊया. हे व्यवस्थित परतले आहे. आता सुके मसाले घालूया. हळद पाव छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, तिखट 1 छोटा चमचा. मिक्स करूया. भाजलेले वांगे व टोमॅटो घालूया. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. व्यवस्थित परतून घेऊया. हे छान परतले आहे. शेवटी पाव छोटा चमचा गरम मसाला, बारीक कापलेली कोथिंबीर. मिक्स करूया. ढाबा स्टाईल वांग्याचे भरीत तयार आहे. फ्रेंड्स, आपण 6 प्रकारचे वांग्याचे भरीत बघितले आहे. ह्यातील कुठला प्रकार तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. ह्यापेक्षा वेगळा प्रकार तुम्हाला माहीत असेल तेही कमेंट करून सांगा. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला भरीत आणि छोट्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण करतात. खंडेरायाला हा नैवेद्य खूप आवडतो. ह्या दिवशी जेजुरीला भाविकांसाठी हा महाप्रसाद खूप मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. ह्या सर्व प्रकारच्या वांग्याच्या भरितासाठी आपण शेंगदाणा तेल वापरले आहे. तुम्ही सुद्धा भरितासाठी शेंगदाणा तेलच वापरा. ह्याने चव खूप छान लागते. ह्या एकाच व्हिडिओत संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत. वांग्याचे भरिताचे सर्व प्रकार व संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओत सांगितली आहे. आपण ढाबा स्टाईल वांग्याचे भरीत,
बिना फोडणीचे वांग्याचे भरीत, कच्च्या वांग्याचे भरीत, खानदेशी वांग्याचे भरीत, दह्यातील वांग्याचे भरीत व सिंहगडावरील वांग्याचे भरीत हे प्रकार बघितले आहेत. ह्यापैकी कुठल्या प्रकारचे भरीत तुम्ही बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. ह्यातील एक तरी प्रकार नक्की बनवून बघा. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तयार आहे वांग्याच्या भरिताचे 6 प्रकार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.